आकाशवाणी औरंगाबाद. हर्षवर्धन दीक्षित ठळक बातम्या देत आहे. धुलीवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक, विशेषतः कोरड्या रंगांचा वापर करून हा सण साजरा करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन पर्यावरणवादी संघटनांकडून करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात राजवाडी काठी संस्थानचा होलिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास संस्थानची होळी पेटवण्यात आली. 12व्या शतकापासूनची परंपरा असलेल्या या होलिकोत्सवात आदिवासी बांधवांनी खास पारंपरिक वेशभूषेत होळी नृत्य सादर केलं. यापुढे 5 दिवस आदिवासी बहुल सातपुडा परिसरात होलिकोत्सव साजरा होणार असून यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक सातपुड्यात दाखल झाले आहेत. गोव्यात भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा करणं ही बाब लोकशाहीत अनाकलनीय असल्याचं काँग्रेस पक्षाचे सचिव शांताराम नाईक यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत पीटीआयशी बोलत होते. काँग्रेस पक्षाला जनतेनं पसंती दर्शवली असताना भाजपनं सत्ता स्थापन करणं ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका नाईक यांनी केली. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीही या घटनाक्रमावर टीका करत मनोहर पर्रीकर यांनी सत्तेचं अपहरण केलं असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसला सत्ता स्थापनेचा पहिला हक्क असताना भाजपच्या या कृतीमुळे गोव्याच्या राजकारणात नैतिकतेचं अधःपतन झालं असल्याचं दिग्विजय सिंग म्हणाले. मणिपूरमध्ये भाजप विधिमंडळ नेत्याची निवड आज होणार आहे. मणिपूरमध्ये भाजपचे 21 आमदार निवडून आले असून भाजपनं 32 आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. भाजप समर्थक आणि आमदारांची काल राज्यपाल नजीम हेपतुल्ला यांच्यासोबत बैठक झाली. राज्यात नॅशनल पीपल्स पार्टी आणि नागा पीपल्स फ्रंटचे प्रत्येकी 4 तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराचा भाजपला पाठिंबा असल्यानं भाजप सत्ता स्थापनेचा दावा करेल असं महासचिव राम माधव यांनी सांगितलं. पर्यटनाच्या नवनवीन संकल्पनांना राज्य शासन नेहमीच पाठिंबा आणि प्रोत्साहन देत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत पहिल्या फ्लोटेल अर्थात तरंगत्या हॉटेलचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.